उपस्थित उपासक उपासिका, महाराष्ट्रभर बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आजचा क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाच्या पठणाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलं की ब्राह्मणशाहीचा विजय, प्रतिक्रांतीचा जन्म. बौद्ध धर्माविरुद्ध बंड. प्रतिक्रांती म्हणजे काय असेल तर बौद्ध धर्माविरुद्ध बंडही पाहिलं आपण. ब्राह्मणांना उपदेश म्हणून काय केलं ते बघितलं. ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणाचा राज्य करण्याचा अधिकार तेही बघितलं. ब्राह्मणशाही आणि जातीची निर्मिती, ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणेतराचा मानभंग, ब्राह्मणशाही आणि शूद्राचा विध्वंस, ब्राह्मणशाही आणि स्त्रियाचे पारतंत्र्य, इथपर्यंत आपण सगळं बघितलं. कालपर्यंत आपण स्त्रियांच्या पारतंत्र्यापर्यंत आलो. आजचा विषय आहे ब्राह्मणशाही आणि सामाजिक पद्धतीचे कायदे. कारण ब्राह्मणशाहीचा विजय झाल्यानंतर प्रतिक्रांतीला जेव्हा सुरुवात झाली की जसं म्हटलं जातं की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणशाही आणि बौद्ध धर्म याच्यामधला संघर्ष आहे. आणि मग हा संघर्ष आपल्याला कळला पाहिजे तर बाबासाहेबांनी याच्यावरती 5 ग्रंथ प्रतिनिधित्व म्हणून घेतले आणि त्याच्यावरचा अभ्यास करून प्रतिक्रांती कशी घडली ह्याविषयी बाबासाहेबांनी सांगितलं. आजचा विषय आहे की त्या मनुनी नुसतं स्त्रिया शूद्र यांच्याकरताच नाही तर सामाजिक लेवलवरती कायदे निर्माण केले आणि तिला घट्ट केलं. म्हटलं जातंय की मनुस्मृती ही कायद्याचं पुस्तक आहे. ते जरी म्हणत असले की त्यांचा पवित्र ग्रंथ आहे, पण बाबासाहेब काय म्हणतात ते एक समाज रचनेतलं मनुस्मृतीने निर्माण केलेलं एक कायद्याचं पुस्तक आहे. आणि ते एवढ्या कठोरपणाने राबवलं गेलं आणि त्याची पदचिन्ह आत्तापर्यंतही उमटलेली आहे. मग बाबासाहेब म्हणतात की याच्या विरुद्ध बंड का झालं नाही. कारण प्रत्येक गोष्टीत बंड होतं ना. जर कुठलाही अन्याय झाला, काही झाला तर बंड होतं. साधी मुंगी तिच्या अंगावर पाय पडला तर तिच्या ताकदीप्रमाणे ती चावा घेते. ती असं नाही म्हणत की 150 किलोच्या माणसानं माझ्यावर पाय दिला म्हणून मी याला चावणार नाही, असं म्हणते का ती. तिच्या जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीचं बंड ती करते. पण बाबासाहेब म्हणतात की प्राण्यामध्येही बंड होतं. मग 3000 वर्ष ह्या मनुस्मृतीच्या विरोधात बंड का झालं नाही. कारण बाबासाहेबाचा हा प्रश्न आहे, त्याला बाबासाहेब स्वतः उत्तर देतात की का नाही झालं बंड. तर बंड होण्याला कारण असतात की त्या बंडाचे जे वाहक असतात त्या बंडालाच कळू नये की तुमच्या विरुद्ध शोषण होतंय म्हणून. कारण काय असतं की बाबासाहेब सांगतात की ब्राह्मणशाही विरुद्ध बंड का झाले नाही तर ही एक उतरंड निर्माण केली आणि त्या उतरंडीमध्ये ब्राह्मणाने एवढा चातुर्याने हे केलं की एक दुसऱ्याला आपल्याला दुसऱ्याचं शोषण करण्याची पद्धती निर्माण केली. ब्राह्मणाने जर 3 वर्णावरचं शोषण करत असेल तर क्षत्रियाला 2 वर्णाचं शोषण करण्याची परमिशन दिली, वैश्याला शूद्राचं परमिशन करायची परमिशन दिली आणि शूद्रामध्ये जाती निर्माण करून एकमेकाच्या जातीचं शोषण करण्याची परवानगी दिली. म्हणून वरच्याकडे बंड करण्याचं अवकाश किंवा बंड करण्याची वृत्तीच त्यांच्यामध्ये शिल्लक राहिली नाही. की जसं साधं जर घरात आलं तर जेव्हा नवीन नवीन सून येते तेव्हा सासूरवास करते. ती सून कशाच्या आधारावर तिचा सासूरवास सहन करते की तिलाही पुढे करायला मिळणार आहे, ती सासू होणार आहे. म्हणून सिरियल निघते सास भी कभी बहू थी, होते की नाही. सगळ्यांना निघतं ना. कारण एक दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा माझा अधिकार जर कायम आहे तर मग मात्र मी बंड करायला तयार होत नाही. कारण म्हणून तेच केलं की काय जरा आवाज नाहीत का तिकडे. म्हणून तेच केलं की प्रत्येकाला सोय करून दिली की एक दुसऱ्यावरती अन्याय करता येईल. आणि म्हणून ही उतरण एवढ्या दिवस चालू राहिली की त्याला सांगता सोयने ती आजपर्यंत चालू आहे, थोड्या फार फरकाने. आणि त्या उतरंडीमध्ये एकमेकाला दुसऱ्याला ते अधिकार देत गेले. म्हणून आजही महाराला का चांगलं वाटतंय की त्याच्या खाली मांग आणि ढकलवार आहे. त्याला अभिमान वाटतो की माझ्याही खाली कोणीतरी आहे.
वर बघायला तयार नाही. त्याला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझे वडील आहेत, अजूनही जिवंत आहेत. तेव्हा त्या चौदार तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा ते 8 वर्षाचे होते. आणि मग तिथून लोक आल्यानंतर आपल्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली. म्हणे काय प्रेरणा निर्माण झाली की जिथे गाव तिथे महारवाडा आणि मांगवाडा ही पद्धत आहे, आजही गेलात तरी तुम्ही आहे. पण जेव्हा ते चौदार तळ्याहून आले तेव्हा आमच्यामध्ये उर्मी आली आणि आता आम्ही मराठ्याच्या बारवामध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी भरू अशी चौकळे पद्धत सुरू झाली. ते 8 वर्षाचे होते. त्यांनी सत्यकथा मला सांगितलेली. आणि म्हणे आमच्या गावामध्ये ते आलं. आमच्या गावामध्ये 2 वस्त्या आहेत महाराच्या, एक जाधव आणि एक मोरे. तर आजही तिथं तुम्ही जर गावात गेलात तर अजूनही गावामध्ये आपल्या पार्टिशन असतात. आणि विशेषतः आपल्या पूर्वाश्रमीचे महाराण आत्ताच्या बुद्धामध्ये जास्त पार्टिशन असतात की तुम्ही जर मला नाही ग्रामपंचायतीला निवडून दिलं की मग त्याला वाळीत टाकणं, हे प्रकार आजही आहे. त्यावेळेस म्हणे आता आम्हाला गावातल्या विहिरीवर पाणी भरायचंय तर माझे मोठे भाऊ, माझे चुलते, माझे काके मोऱ्याच्या मंडळामध्ये सुरू झालं आणि जाधवाच्या मंडळामध्ये सुरू झालं. आता प्रकार काय होता तिथे की तोपर्यंत यांना पाणवठा नव्हता. गावाशेजारून नदी जाते, त्या नदीमध्ये झिरे करायचे आणि तिथून पाणी भरायचं, ही प्रकार. मग वरच्या साईडला महाराचा झिरा, खालच्या साईडला मांगाचा झिरा आणि त्याच्या खाली संभाराचा झिरा, असे नदीला झिरे होते. आता नद्याला पाणीच नाही, पहिले पाणी होतं म्हणून हे व्हायचं. तर बाबा सांगायचे पण त्याच्यामध्ये आम्ही मोरे कंपनी मध्ये श्रीमंत होतो, कारण यांचा आजा इंग्रजाच्या मिलिटरीमध्ये होता म्हणून याला 1 नंबर जमीन इंग्रजांनी दिलेली होती म्हणून हे श्रीमंत होते. म्हणून यांनी यांच्या वाड्यात आड खोदलेला होता. हे काही जिऱ्यावर पाणी भरायला जात नव्हते. म्हणून बैठक बसली आणि आता सगळ्यांनी ठरलं की उद्या सकाळी जाऊन त्या मराठ्याच्या आडामध्ये पाणी भरायचं. काय मारामारी होईल, काय होईल ते बघून घेऊ. कारण महाडच्या सत्याग्रहावरून आमच्या इथे गोपाळराव जाधव नावाचा माणूस होता, तो जाऊन आला होता. आणि मग ती प्रेरणा पेटली. आता तिथे सगळं तसा विषय चालू असताना माझे वडील सांगतात, मी 8 वर्षाचा होतो, मला चांगलं समजतंय. तिथे माझे चुलते होते किसनराव नावाचे, ते मध्येच उभे राहिले. म्हणे तुम्ही मराठ्याच्या आडात पाणी भरसाल, आमच्या आडात मांग भरेल. त्याचं काय सांगण्याचा उद्देश काय होता की म्हणून केवढी मोठी व्यवस्था करून ठेवली होती. आणि माझे बाबा सांगतात की त्या आंदोलनामध्ये मोरे सहभागी झाले नाही. बाबासाहेबांच्या वेळेची कथा आहे आणि सत्य कथा आहे जी माझे वडील सांगतात की म्हणून किती डोक्यात गारुड घातलं होतं की जर आम्ही मराठ्याच्या आडात पाणी भरलं तर मांग आमच्या आडात भरतील, म्हणून मोऱ्यांनी पाणी भरायला जायचं नाही. आणि मग जाधवाने तो सत्याग्रह केला. सातवाच्या याच्यावर केसेस झाल्या, कोर्ट खटले झाले. त्याचा निकालही मराठ्याच्याच बाजूने लागला. कारण बाबा सांगतात की तेव्हाही लाख इंग्रज होते पण त्यांना राज्य करायचंय म्हणून तेही त्यांना साथ देत होते. मी हा उदाहरण सांगण्याचं कारण काय की म्हणून किती व्यवस्था केली होती की एक दुसऱ्याच्या डोक्यावरती करायचं. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की याच्या विरुद्ध बंड झालं नाही. ते पहिलं बंड कोणी केलं तर महात्मा फुलेंनी केलं. आणि ते बंड बाबासाहेब सांगतात की त्याच बंडाची प्रेरणा मला मिळाली म्हणून दुसरं बंड कोण करतात, बाबासाहेब करतात. आणि त्याच्यामध्ये मग बाबासाहेब तर मात्र पूर्ण कारणच करतात, हे ग्रंथ लिहितात. आणि मग बाबासाहेब त्याच्यामध्ये सांगतात की काय झालं की बौद्धिक दृष्ट्या आणि कशा करता होतं, मनुस्मृतीने काक निर्माण केलं. तर मनुस्मृती सांगते की ब्राह्मणही काक आदेश काढतो आणि एक भिक्षूही आदेश काढतो. आजही भिक्षूचा आदेश म्हटल्यापेक्षा भिक्षू सूचना करतो समाजाला. या सूचनेमध्ये फरक काय होता की जेव्हा भिक्षू सूचना करायचा तेव्हा बुद्धाला माहिती होतं की भिक्षूने सूचना करताना की भिक्षूकडे कुठली कमजोर बाजू नसावी. कारण भिक्षू जर तुम्हाला दुसऱ्यावरती अन्याय करू नका असं सांगत असेल तर भिक्षूने कधी कोणावर अन्याय केलेला नसावा. भिक्षू जर सांगत असेल की तुमची उपजीविका तुम्ही सम्यक मार्गाने जगली पाहिजे तर मग भिक्षूची उपजीविका कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. बुद्धाला ते माहिती होतं. म्हणून बुद्ध धर्मामध्ये भिक्षू हा सम्यक मार्ग सांगत होता, भिक्षूला त्याग शिकवला होता. आणि पहिलं कारण बुद्धाने काय सांगितलं असेल की तुला जर दुसऱ्याला नेतृत्व करायचंय, दुसऱ्याला जर काही सांगायचंय तर तुला संपत्ती जमावता कामा नाही. म्हणून भिक्षूला संपत्ती जमावता येते का, कारण ते त्याचं नैतिक बळ आहे.
भिक्षुक का बोलू शकतो? मी कुठे कुठे जर एखाद्या वेळेस गेलो मी चिडलो की सांगतो तुम्ही माझं करून करून काय करणार आहे, भोजनाला नाही बोलावणार ना, नका बोलू. आम्हाला बुद्धाने भिक्षापात्र दिलंय, 5 घरं मागायला सांगितलंय. एखादा उद्धट म्हटला तिथे नाही भिक्षा दिली तर मांगाच्या घरी मागू, मांगाने नाही मागितले तर जंगलात जाऊ. आमच्याकडे पर्याय आहे, नैतिक बळ आहे. आणि ह्या नैतिक बळावरतीच घाला घालण्याकरता ब्राह्मणाने मात्र संपत्ती जमवावी हे आदेश म्हणून दिले. हे नैतिक ही प्रतिक्रांती होती. म्हणून नैतिकतेला आजही आपण जे म्हणतो, इंग्रजही ब्राह्मणाविषयी बोलून गेले की ब्राह्मणाचं चारित्र्य न्यायदानाचं नाहीये. हे लिहिलेलं आहे, टीका करण्याचा काही प्रश्न नाही. इंग्रज लिहून जातात की ब्राह्मणाचं चारित्र्य हे न्यायदानाचं नाहीये. बाबासाहेब खूप अगोदर लिहितात. आणि म्हणून इथे बाबासाहेब सांगतात की बुद्धाने नैतिकतेचे भिक्षू निर्माण केले, परंतु जेव्हा बुद्धाचा पराभव झाला, बौद्ध धर्माचा पराभव झाला आणि ब्राह्मणशाहीचा विजय झाला, त्यांनी मात्र त्या कायद्याला बगल देऊन त्यांचा ब्राह्मण त्यांनीच शिकलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बौद्धांनी बुद्धिवादी निर्माण केले, ब्राह्मणांनी फक्त शिक्षित निर्माण केले. आणि ते कोणाचे? तर फक्त स्वतःच्या जातीचे. आणि म्हणून या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्धिक दृष्ट्या जर माणूस निर्माण करायचा असेल तर त्याला शिकवणारा किंवा पुरोहित किंवा नेतृत्व करणारा माणूस हा तेवढाच नैतिक असला पाहिजे. परंतु म्हणूनही मात्र आपल्या समाजाला शैक्षणिकरित्या निर्माण केलं, दुसऱ्याला शिकू दिलं नाही. आणि म्हणून तिथे बौद्धिकता निर्माण होऊ शकली नाही. ब्राह्मणाने सुशिक्षिताचा वर्ग निर्माण केला आणि बौद्धांनी बुद्धिवंताचा वर्ग निर्माण केला. प्रतिक्रांतीमध्ये विज्ञानावर भर देण्यात आला नाही. आजही तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हिंदू धर्मामध्ये काय सांगतील का आमच्या वेदामध्ये सगळंच आहे. वेदामध्ये आयुर्वेद आमच्यावाला काय सांगतो? दवा सांगतो. आमच्या ह्या वेदामध्ये विमान पण उडवलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात त्याला सांगण्याचं एवढं चातुर्य यांच्याकडे आहे. परंतु बुद्धाच्या प्रतिक्रांतीला उत्तर देण्याकरता जर यांनी काय निर्मिती केली असेल तर यांनी कुठलेही वैज्ञानिक शोध लावले नाही. बाबासाहेब काय म्हणतात? का लावले नाही? तर बुद्धाच्या विज्ञानवादी क्रांतीला यांना प्रतिक्रांती करायची होती. म्हणून यांनी काय लिहिलं? स्मृत्या लिहिल्या, पुराणं लिहिली, वैज्ञानिकता म्हणून भारतामध्ये कशाचाही शोध लागला नाही. इंग्रज सोडून गेले तेव्हा भारत साधी सुई बनू शकत नव्हता. तेव्हा भारताची राज्यघटना लिहिल्या गेली. आणि परत सांगतो तुम्हाला, नुसती राज्यघटनाच नाही, त्या राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक टेम्परामेंट वाढवण्याचं एक तत्व टाकलं गेलं की आम्ही याच्या पुढे प्रत्येक काम कुठलं करू तर वैज्ञानिकता वाढेल. अंधश्रद्धेला किंवा कुठल्याही कर्मकांडाला आम्ही बढावा देणार नाही, हे घटनेचं मूळ तत्व आहे. आणि म्हणून मग ह्या भारतामध्ये उद्योग उभे राहायला लागले, तशी अर्थव्यवस्था उभी राहायला लागली. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की मनोस्मृतीमध्ये त्यांनी पुराणं निर्माण केली. कशा करता निर्माण केली? तर भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला जर प्रतिक्रांती करायची असेल, त्याला प्रतिहल्ला करायचा असेल तर त्यांनी पुराणं तयार केली, स्मृती तयार केली. बाबासाहेब याच्या पुढे सांगतात की एवढ्या स्मृती लिहिल्या, कारण एक एक गोष्ट त्यांची स्मृती लिहिली की त्याला चॅलेंज व्हायचं. याची उतरण कशी आहे याच्यामध्ये नाही लिहिलं, पण त्याची उतरण सांगतो मी की येता येता त्यांच्या कर्मकांडाला उत्तर देताना कबीर निर्माण होतो. मग कबीर म्हणतो, कबीर खडा एका बाजारात कबीर म्हणतो मी उभा आहे आणि यांच्या कर्मकांडाला काठी घेऊन मारेल, कारण यांचा देव मला कुठेच दिसत नाही. जर दगडाचा देव मानायचा तर त्यावेळेची चक्की म्हणजे जातं असायचं, तो म्हणायचा सगळ्यात मोठा देव मग हा आहे, कमीत कमी हा पीठ तरी काढून देतो आम्हाला. म्हणजे अशा बंडखोराला उत्तर देण्याकरता त्यांच्याकडे विज्ञानवादी दृष्ट नव्हता, पण मग ते पुराण निर्माण करत होते. मग त्या पुराणात त्याच्यावरती हे घालत होते. मग ते रविदास निर्माण हो, कबीर निर्माण हो, होता 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 तुकाराम असतील, इथपर्यंतची प्रथा येऊन शेवटला बाबासाहेब निर्माण होतात. आणि मग बाबासाहेब सांगतात की यांना प्रतिक्रांतीमध्ये फक्त एक पुराणं निर्माण करत गेले. आणि म्हणून देशहित किंवा काही नसतं तर ब्राह्मणशाहीने काय बघितलं असेल तर आपल्या स्वतःच्या जातीचं हित बघितलेलं आहे. आणि म्हणूनही फक्त त्याच्यावरती जोर दिलेला आहे. आणि म्हणून
नुसती मनुस्मृतीच निर्माण नाही झाली, तर जवळजवळ 107 स्मृत्या निर्माण केल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब सांगतात की ही बंडखोरी झाल्यानंतर, क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीजी पडल्यानंतर त्यांनी एवढ्या काही त्याच्यामध्ये फेरफार केल्या. त्याला अजून एक उदाहरण देतात की यांनी किती विकृती केली. भगवान बुद्धांनी दानाला पारमिता म्हटलं. बाबासाहेब काय म्हणतात की भगवान बुद्धाने दानाला एक पारमिता म्हणतात, पण भगवान बुद्धांनी त्याला एक नियम लावून दिला की कुठलं दान स्वीकारायचं आणि कुठलं दान नाही स्वीकारायचं. त्यांनी याला एवढी विकृती केली की ब्राह्मणांना बाई पण स्वीकारण्याचा अधिकार दिला. म्हणजे एवढी बाबासाहेब सांगतात की त्या दानाची एवढी विकृती केली की दान पारमिता. अजूनही आमचा समाज सवारला नाही. बाबासाहेबाला सांगावं लागलं की तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा ही दान पारमिता होती. त्याने ती एवढी विकृत केली की दानामध्ये बाई पण स्वीकारल्या जाते. आणि त्याचीच पद्धत मग देवदासी असेल, मुरळी असेल, असे प्रकार त्याने निर्माण केले. कारण समाजाचा दानावरचा विश्वासच उडून गेला. दान पारमिता एवढी विकृत करून टाकली की बुद्धांनी सांगितलेल्या दान पारमितेला त्यांनी एवढं विकृत केलं, बाबासाहेब सांगतात की ती नंतर अजूनही उठून उभी राहू शकत नाहीये. दान देताना अजून कितीतरी चौकशा आम्ही करतो. त्या दानामध्ये दान पारमितेला एवढं विकृत केलं की आजही आतापर्यंत मुरळी दान दिल्या जात होती. खालच्या समाजामध्ये खंडोबाला वाघ्या आणि मुरळी सोडली जायची. देवाला दान, ऍक्च्युली जे कोणाला दान असायचं, ब्राह्मणाला दान असायचं. तुमच्या माहिती करता सांगतो, महात्मा गांधींनी हरिजन म्हटलं, याच्यावर बाबासाहेब का चिडले होते. बाबासाहेब म्हटले ते हरिजन ही शिवी आहे. आणि खाजगीमध्ये बाबासाहेबांना सांगितलं होतं की हरिजन कोणाला म्हणतात. हरिजन याला म्हणतात की जी दासी देवाला सोडली जाते आणि मग त्या दासीला जी लेकरं होतात ती कोणापासून व्हायची म्हणायचे, देवापासून. म्हणून हरीपासून झाली ती हरिजन. म्हणून बाबासाहेब वैतागून त्या महात्मा गांधीला म्हटले होते, जर आम्ही हरीचे जे नाही तर तुम्ही कोणाचे, उरलेले राक्षसाचे आहात का. आणि म्हणून ती शिवी होती. हरिजन ही काय होती, शिवी होती. आजही मंदिरात बांधलेला घंटा, देव झोपलेला नसतो, तो पुजारी आत काय करतो त्याला सावध करण्याकरता तो घंटा असतो मंदिरातला. आणि म्हणूनही गर्भगृहात आजपर्यंत, मागच्याच वेळेस आंदोलन झालं ते सबरीमल्लाचं, गर्भगृहात जायला परमिशन पुरोहिताशिवाय नाही. आज ते का पकडून बसले, आमच्या मागच्या चोऱ्या उघड्या होऊ नयेत म्हणून. कारण त्या गर्भगृहामध्ये अनैतिक धंदे चालायचे. आणि म्हणून आजही तुम्ही जर याला गेला तर आजही स्त्रियाला का परमिशन देत नाहीत, त्याला कारण सांगतात की ती रजस्वाला आहे म्हणून नाही जात आहे. अरे ज्याच्यापासून जन्म होतो त्याला अपवित्र मानलं त्यांच्यामध्ये. बुद्धांनी कधीही अपवित्र मानलं नाही. एका ठिकाणी भिक्षेचा प्रसंग आहे, एक भिक्षू जातो भिक्षा करायला आणि ती बाई म्हणते की मी रजस्वाला आहे, मी भिक्षा नाही देऊ शकत, घरात कोणी नाही. तो भिक्षू परत येतो आणि भगवान बुद्धाला विचारतो. भगवान बुद्ध त्याला सांगतात ती पवित्र भिक्षा आहे आणि तिला सांगायला पाहिजे होतं तू की बुद्ध असं काही मानत नाही. परंतु त्या मनूने एवढं कर्मकांड केलं की त्या बाईला 3 दिवस बाहेर बसवतात, तिला स्पर्शही करत नाही. आता त्याला वैज्ञानिक कारण द्यायला लागले, म्हणे तिला विकनेस येतं, हे येतं. कसलं विकनेस येतं, म्हणजे एवढ्या विकृती केल्या ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये. जे स्त्रीला स्वातंत्र्य होतं त्याच्यामध्ये एवढ्या पारतंत्र्यात घातल्या. इथपर्यंत बाबासाहेब लिहितात. का लिहितात आणि कशामुळे एवढं आलं तर मनू काय म्हणतो, मनूने ब्राह्मणास दानाचा अधिकार दिला. दान हे नेहमी पैशाच्या किंवा मालमत्तेच्या स्वरूपात असते, परंतु धर्मांच्या काळात दानाची संकल्पना विस्तारित करून स्त्री दानाचा त्यात समावेश करण्यात आला की ज्या जोगे एखाद्या स्त्रीस ब्राह्मण रखेल म्हणून ठेवू शकतो किंवा पैशाच्या मोबदल्यात त्याला तो सोडूनही देऊ शकतो. नुसतं मंदिरातच दान देत होते का. दान देण्याच्या प्रथा भगवान बुद्धांनी प्राणीही दानात स्वीकारले नाही. त्यांनी काय स्वीकारले, फक्त विहार स्वीकारले, वन स्वीकारले. प्राण्याबरोबर यांनी स्त्रियाही द्यायला सुरुवात केली. आणि मग स्त्रीचं दास्यत्व कुठून निर्माण झालं तर म्हणून. आणि कशामुळे म्हणतो तर मनू सांगतो की ब्राह्मण हा जमिनीवरचा देव आहे, भूदेव म्हटलं त्याला. आणि मग देवाला काही दान केलं तरी त्याच्यावर चिकित्सा करायची नाही.
म्हणून ब्राह्मणांना भूदेव असे नामाविधान दिले आहे. ब्राह्मणांनी त्या विधानाचा अर्थ व्याप्ती करून कोणत्याही इतर वर्णातील स्त्रीशी समागम करण्याचा आपल्याला अधिकार आहे असा अर्थ लावला. त्यातून एखाद्या राणीचा सुद्धा अपवाद नाही, सुटका नाही. इसवी सन 1502 मध्ये भारतात प्रवासास आलेल्या लुडोव्हिको दी वार्धोमे याने कालिकत येथील ब्राह्मणाचे वर्णन करताना म्हटले आहे की ब्राह्मण कोण आहे हे जाणून घेणे योग्य होते, त्याबरोबर ते सुखकारक होते. तुम्हाला माहीत असले पाहिजे की ते एक विश्वासातील प्रमुख व्यक्ती होते. पुरोहित म्हणून ते आपल्यातील आहेत आणि जेव्हा राजा लग्न करतो त्यावेळी तो अतिशय आदरणीय ब्राह्मणाची निवड करून पहिल्या रात्री त्याला आपल्या पत्नीची सह्या करावयास लावतो. त्यामुळे ब्राह्मणाने केलेल्या समागमाने राणी भ्रष्ट होईल. 1502चं उदाहरण देतात बाबासाहेब, पुराणातलं नाहीये. 1502 मध्ये त्या माणसाने लिहून दिलं की त्यावेळच्या राजाने, आजचं नाही परंतु इंग्रजांनी काही कायदे केले ते 1800 पर्यंत. मनुस्मृतीमध्ये एक कायदा आहे की शूद्राच्या घरी जन्माला आलेला पहिला मुलगा समुद्रात टाकावा आणि पहिली जन्मलेली मुलगी देवाला दान करावी. हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. का लिहिलंय? कारण पहिला मुलगा बंड करू शकतो. अपत्याचं जे पहिलं अपत्य असतं की नाही ते सगळं सुदृढ असतं, बुद्धीने चांगलं असतं, म्हणून मनु तिथपर्यंत जातो. म्हणू तुम्हाला पहिलं अपत्य जिवंत ठेवायला सांगत नाही. मला वाटतं 1859 की हा पहिला कायदा आहे की आपलं मूल समुद्रात टाकू नये. हे इंग्रजांनी केलेला पहिला कायदा आहे. देवदासीचाही कायदा त्यांनीच केला की देवदासी सोडू नये म्हणून. त्याच्यानंतर गोवळकर गुरुजीचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, त्याचं बंच ऑफ थॉट नावाचं पुस्तक आहे आणि त्या बंच ऑफ थॉट मध्ये तो लिहितो. म्हणजे ते एवढे बेशरम आहेत. आणि अजून त्या पुस्तकावर बंदी नाही. तो म्हणतो की बहुजनाच्या स्त्रीनी पहिलं मुले नंबूद्रीपाद ब्राह्मणापासून निर्माण करावं. बंच ऑफ थॉट मध्ये. आणि अजून त्याच्यावर बंदी नाहीये. आणि तोही कुठला ब्राह्मण सांगतो? तो नंबूद्रीपाद ब्राह्मण. म्हणजे एवढा विकृत इतिहास आहे आणि तरी आम्ही त्याला धर्माच्या कुबड्या म्हणून कवटाळलेला आहे. सत्य आहे की आहे त्याला काही पुरावा नाही, पण मी कुठे वाचलंय की कोणाच्या तोंडून ऐकलंय माहिती नाही की हळद लावण्याची पद्धत ही त्यामधूनच निर्माण झालेली. कारण त्यावेळेसच्या आपल्या अस्पृश्य जाती, आपण आवरण आहोत, अस्पृश्य जातीला गावाच्या बाहेर, जसं मी कथा सांगितली की नाही तुम्हाला की नदीमध्ये 3 जिरे होते, जी माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आहे. कारण आपण गावाच्या बाहेर होतो. तुम्ही विचार करा की उन्हाळ्याच्या दिवसात त्या झिऱ्याला पाणी असेल का? निघतही असेल तर पिण्यापुरतं निघत असेल. म्हणजे किती दिवस आंघोळ करत नसतील? आता तुम्हाला 10-10 दिवस पाणी येत नाही. आता कोणाच्या घरात गार्डन असेल तर तुम्ही टाकता का गार्डनला पाणी? सधन आहात म्हणून टँकर मागून आंघोळी करत असाल, पण जर सधन नसेल त्या माणसाने काय करायचं? 2-2, 3-3 दिवस नाही करणार ना आंघोळ. आणि म्हणून ती प्रथा होती की शूद्राच्या बाईचं लग्न झालं तर तिला शुद्ध करण्याकरता पहिल्या रात्री बामणाच्या घरी पाठवायचं. आणि त्या बामणाच्या घरी गेली तर ती शुद्ध होऊन गेली पाहिजे. म्हणजे अंगाला हळद लावून, त्यावेळेस खरूज बिरूज व्हायच्या. आणि हळद ही जंतू नाशक आहे. आधी तुम्ही मोठ्या हौशीने हळद लावता ना अंगाला, नाही लावायला पाहिजे. आपल्या लग्नामध्ये निषेध केली पाहिजे ती हळद. कारण त्यावेळेस ती हळद त्या बाईला स्वच्छ करण्याकरता होती. कारण हळद लावायची, आंघोळ घालायची. आजही तेच आहे. डारडा लावता तुम्ही, अंगावरती टाकतात. ह्या प्रथा त्यांनी लावून दिलेल्या आहे. किती बाई त्या बामणाच्या घरी जाण्याकरताही स्वच्छ करून पाठवायची. म्हणून ह्या एवढ्या विकृत प्रथा होत्या की बाबासाहेबांनी ह्या ग्रंथामध्ये बहुतेक त्यांना वाटलं असेल की एवढं मी नाही लिहू शकत. आता यालाही मी काही कुठला पुरावा नाही देऊ शकत, पण कुठेतरी मी हे वाचलेलं आहे आणि खरंही असू शकेल. कारण परत मी एक गोष्ट माझ्या बाबाला विचारली होती, बाबा तुमचे लग्न कसे लागत होते हो? वडील म्हणे लग्न कसे लागायचे म्हणजे कधी कधी बघायचो आम्ही की गावात जर कोणाचं लग्न असेल तर मग त्या तारखेलाच आपलं लग्न धरायचं. आणि मग तिकडे तो भटजी मंत्र म्हणतोय आणि इकडे आम्ही तयार असायचो.
म्हणजे आमच्या लग्नात मंत्रही म्हणायला तो येत नव्हता. कारण त्याचे मंत्र तिकडे चालू आहे, कुठल्या तरी क्षत्रियाचे असेल, वैश्याचे असेल, तिकडे भटजीबा म्हणतोय आणि मग इकडे फक्त यांनी उभं राहायचं. अशा प्रकारची लग्न लागत होती. आम्हाला बाबासाहेबांनी कितीतरी गोष्टी दिल्या, कितीतरी गोष्टी सांगितल्या. हे सावधानतेचे इशारे आहेत ना. मनोरंजन आहे काय? कारण जर प्रतिक्रांती झाली तर हे व्हायला वेळ लागेल का? नाही लागणार ना. कारण कुठल्याही कमजोर माणसावरती जबरदस्ती केल्या जाते. हा आजचाही इतिहास आहे. का मजबूर होतो माणूस? तर तो जर कमजोर असेल. आणि म्हणून बाबासाहेब का सांगतात की बाबासाहेब सांगतात बळी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा दिला जातो का? कारण बकरी मजबूर आहे, बोकड मजबूर आहे बिचारा, म्हणून त्याचा बळी दिला जातो, वाघाचा नाही. आणि म्हणून बाबासाहेब त्याच्या वर म्हणून जातात की 100 दिवस शेळी म्हणून जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. ही प्रेरणा बाबासाहेब देतात. मी बाबाकडनं ते ऐकलं की त्या महाडच्या चौदार तळ्यातून किती प्रेरणा घेतली असेल की गावागावामध्ये ते आंदोलन निर्माण झाली. आता आमच्यात प्रेरणाच जागृत होत नाही. कुठेही आम्हाला प्रेरणेमुळे असं मला तरी नाही आठवत कुठे की आम्ही मोठी प्रेरणा घेतली. एक नामांतराचं आंदोलन जर सोडलं तर तिथपासून आमच्या प्रेरणा बोथट झाल्या. त्या प्रेरणा आणि मग कुठेतरी उफाळून जरी आल्या तर मग मात्र त्या बिना प्रज्ञेच्या असतात. बाबासाहेबाच्या वेळेस बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्याच अनाडी लोकांनी, बाबासाहेब माझ्या वडिलांनी सांगितलं की मराठ्याच्या आडामध्ये, कुठल्या आडामध्ये भरायला गेले होते की जो सार्वजनिक होता, प्रायव्हेट विहिरीमध्ये नाही गेले. म्हणजे किती हुशार. बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा संघर्ष कुठे केला होता? सार्वजनिक होतं ते चौदार तळ. तशी गावागावातही प्रेरणा तेवढ्या शुद्ध रूपात गेली होती, अनाडी रूपात नाही. आता आमच्यातली ती प्रेरणा मंद होते. तुम्ही बघा, निश्चित तुमच्यातलीच नाहीये, टोटल बहुजनामध्ये सगळ्या प्रेरणा कशा बोथट झाल्यात. 470 रुपयाचं सिलेंडर असताना रस्त्यावर लोक सिलेंडर घेऊन मोर्चे काढत होते. आता कधी 1200 आहे ना, मला वाटतं नाही काढत कोणी. हा राजकारणाचा विषय नाहीये, तुमच्या बोथटपणाचा विषय आहे की कसं बोथट होतंय, तुमच्या संकल्पना कशा मारल्या जातात. कारण आंदोलन करण्याची उर्मीच मारल्या जाते आणि त्याला एक सायकोलॉजी आहे. पहिला निषेध करायला रोड होता, आता निषेध करायला मोबाईल आहे. नुसतं एक टच करता, त्याच्यावरती कुठलं तरी फुल पाठवता, नाही तर डोळे मिटलेलं पाठवता, संपला विरोध. ही सायकोलॉजी आहे की रस्त्यावर न येण्याकरता त्याच्यात केलेली ती प्रोव्हिजन आहे. तुमच्यावाला निषेध फक्त आता कुठे आहे? मोबाईलमध्ये. आपले प्रवचन ऐकताना खाली कमेंट भरभर लिहितात आणि मला वाटतं कमेंट लिहिल्यानंतर दारूच्या अड्ड्यावर जात असेल, आहे की नाही? कारण तिथपर्यंतच राहिलं आहे आमचा, आचरणातली गोष्ट नाही राहत. बाबासाहेब त्याच्याच करता लिहितात की ही बंड का झाली नाही आणि त्यांनी केवढी व्यवस्था केली होती. सांगण्याचं कारणही काय, मी का सांगतो पोटतिडकीने, की हा अनुभव असला पाहिजे आमच्या कुठे, आम्हाला वाटलं पाहिजे बुद्धिजीवीला. कारण मी प्रत्येक वेळेस बुद्धिजीवीविषयी बोलतो, कारण हे सगळे परिवर्तन बुद्धिजीवीच करू शकतो. त्या अनाडी माणसाला माहिती नाही बिचाऱ्याला. कारण जशी ती कथा सांगितल्या जाते ना की पोहायला आपण शिकलो, पोहायला जरी येत असेल पण त्या समुद्रात कधी जायचं, पोहायला कधी येईल हे कोण सांगू शकतं? की ज्याला मोसमाचा हवामानाचा अंदाज बांधता येतो. आता येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेला आमच्या कोळी बांधव सोन्याचा नारळ समुद्रात टाकतो, त्या दिवशी होड्या समुद्रात टाकतो. का? कारण त्या दिवसापासून समुद्रामध्ये तुफान यायला कमी होतं. हा वैज्ञानिक दृष्टिकोन एवढ्या आध्यात्मिक पदाने ते सांभाळत आले की त्याच्या अगोदर त्या होड्या मच्छीमारी करता आत टाकत नाहीत. नारळी पौर्णिमेला मग आता याला त्याने काय दिलं की बहीण भावाची पौर्णिमा, हातामध्ये राखी बांधून आम्हाला हे करते, बहीण भावावरती केस करायला मोकळी होते. प्रकरण तशीच आहे. पौर्णिमेचे महत्व वेगळे असतात. भाऊ कुठे, बहीण कुठे, हातामध्ये धागा बांधून तो काही तिच्या संरक्षणाला येणार नाही. परंतु
त्याच्यातही केलं की बहिणीला काहीतरी उकळायचंय म्हणून आपली ती राखी आता पोस्टानं पाठवते, पोस्टानं सुरू झाल्या राख्या. आणि कुठून सुरुवात केली त्यांनी? ऍक्च्युली रक्षाबंधन पौर्णिमेच्या दिवशी देऊ आपण त्याच्यावरती प्रवचन. परंतु ह्या विकृती कशा केल्या, तुम्हाला क्रांतीला प्रतिक्रांती करताना धर्माची जोडही कशी दिली त्याच्याविषयी बाबासाहेब लिहितात. त्याचप्रमाणे दुसरे एक लेखक हॅमिल्टन लिहितो की ज्यावेळी सॅम्युएलने लग्न केले तेव्हा नंबूद्री ब्राह्मणाने मुख्य पुरोहित नववधूशी संभोग केल्याखेरीज तो पत्नीशी संभोग करूच शकत नव्हता आणि तिला उपभोगताना पुरोहितात जर आनंद वाटला तर तो तिला 3 रात्री उपभोगू शकत होता. म्हणजे एवढं घाणेरडं आहे की आपल्याला वाचतानाही शरम वाटते, पण बाबासाहेब लिहितात. कारण काही गोष्टी नुसत्या शरम म्हणून सोडून द्यायच्या नाही, त्या आपल्याला कळल्या पाहिजे. आजही सगळ्यात मोठी गोष्ट मी ते परत सांगतो की राम बायको पळवली म्हणूनच युद्ध करायला गेला, कारण त्यांच्यात बहीण पळवणं नॉर्मल होतं. ते तिकडचं श्रीकृष्ण येऊन विदर्भातली रुक्मिणी घेऊन जातो, अर्जुन सुभद्रा पळवून घेऊन जातो, नॉर्मल होतं त्यांच्याकरता. आणि मग रामायण घडवायचं. तुमच्या दशरथ जातकामध्ये सीतारामाची बहीण आहे, पण त्यांना वाटलं बहीण पळून नेतात, काही अडचण नाही होणार. मग जर रावणाची लढवायचंय तर ती सीतारामाची बायको केली पाहिजे. आणि आजही आपल्या पत्नीच्या इज्जतीशी काय म्हणतात त्याला, टोकदार आहेत ना. म्हणून शिवी कोणावर दिल्या जाते? आईवर दिल्या जाते. काहीच नाही वाटत. बायकोवर शिवी देऊ द्यावर मारामाऱ्या करतात. सांगण्याचा उद्देशच तो आहे की त्यांनी त्या टोकदार योजना एवढ्या विकृत केल्या की शूद्राला आपल्या पत्नीची इज्जतही त्यांच्याकडे ठेवायला मजबूर केलं. आणि म्हणून त्या प्रतिक्रांतीमध्ये, आणि हवाला येता त्याचा देत नाहीत, हे लोकांनी लिहिलेलं आहे. आणि जास्त पिरियड नाही, 1500, 1600, 1700 शतकामधलं आहे. ते खूप मोठं. आपण रामायण महाभारत काल्पनिक आहे, त्यातले पुरावे तर भयानक आहे, पण हे आता घडलेले पुरावे आहेत. बाबासाहेब ते देतात. पहिला मुलगा समुद्रात टाकणं किंवा विहिरीत टाकणं हे आत्ताचे प्रसंग आहेत. जसं तुम्हाला नागेलीचा प्रसंग मी सांगितला होता की चेस्ट टॅक्स, छातीचा टॅक्स आपल्या बायाला द्यावा लागत होता. म्हणून इथं बसलेल्या बायांनी की तुमच्या अंगावरचे कपडे त्याची खूप मोठी किंमत आपल्या पूर्वीच्या बायांनी मोजलेली आहे. तेव्हा कुठे तुमच्या अंगावरती एवढा अलंकार आणि दागिने आलेले आहेत. तुमच्या अंगावर सोनं यावं म्हणून रमाबाईला टीबीने मरावं लागलं. आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. त्या प्रतिक्रांतीच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि बाबासाहेब त्याच्याच करता लिहितात. 10व्या अध्यायातला 96वा श्लोक आहे, हलक्या जातीच्या व्यक्तीने लोभीपणाने उच्च जातीचा व्यवसाय केला तर राजाने त्याची संपत्ती जप्त करून त्याला हद्दपार करा. एवढी सुरक्षितता दिली होती वरच्या वर्गाला की चुकून जर खालच्या जातीच्या माणसाने वरच्या जातीच्या माणसाचा व्यवसाय केला तर त्याची संपत्ती जप्त करून त्याला हकलून द्यावे. हा बहुजनाकरता केलेला कायदा होता. म्हणून माझ्यापर्यंत तरी, मी लहान होतो तर आमच्या गावातला वारीक आमची कटिंग करत नव्हता. मग आमच्यावाला फ्रेंच कट मारणारी आमची आई होती. ती दोरी बांधायची आणि बरोबर फ्रेंच कट. आता ते पोरं करायला लागले, इथूनच भादरतात. ती आई करायची आमच्यावाली 60 वर्षापूर्वी, आणि आता त्याची फॅशन बनली. त्यावेळेस ते खवडे असायचे. म्हणजे त्यावेळेसचा वारीक आमची टोकी करत नव्हता. तो व्यवसाय त्यांनीच करावा, पण आम्हाला करायची हरकत नव्हती. आमची आई करायची आमच्या. बाबासाहेब आपल्या याच्यामध्ये लिहितात की त्यांच्याही बहिणी करायच्या. तुळसा आणि ह्या ज्या बहिणी होत्या, बाबासाहेबांनी मी कसा झालो या चरित्रामध्ये लिहिलंय त्यांनी. हे प्रसंग छोट्या छोट्या मनाला त्यांना लागले. म्हणतात ना की गुलामगिरीची एकदा सवय झाली की तो माणसाला अधिकार वाटायला लागतो. त्याच्याकरता मग माणसाला प्रज्ञावादाला जन्म गेला. पण त्याच्या हजारो पिढ्यांनी भोगला असेल ना. बाबासाहेबालाच का लागलं? वर्गाच्या बाहेर बसवणं, गाडीमध्ये न घेणं, दुरून पाणी टाकणं, हे बाबासाहेबाच्या मनाला लागलं ना. त्यांच्या पिढीतलेही बरेचसे पोरं असतील. पिढीतले म्हटल्यापेक्षा त्यांचे बापच होते ना, त्यांनाही ती ट्रीटमेंट मिळालीच असेल.
म्हणून जन्माला येण्याकरताही त्या गोष्टी घेऊन जन्माला यावं लागतं. बुद्धाची बंडखोरी प्रत्येकाला नाही होत. हा तो सांगणारा असतो आणि मग त्याचे ऐकणारे असतात. म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये सांगितलं की बोधिसत्व आणि आरंताचं सगळं ऐकतात, सर्वजण ऐकतात, प्रत्येकाचंच ऐकल्या जात नाही. आज का आपली स्थिती आहे? कारण आपल्यामध्ये कोणी प्रज्ञावंतही नाही आणि अरहंतही नाही, आणि म्हणून सगळ्या गोष्टी कोणी कुणाचं ऐकत नाही. मग त्याच्यावरती उपाय काय असेल तर बाबासाहेब तेच सांगतात की तुम्हाला समूहाने उभं राहावं लागेल. कारण तसा सांगणारा किंवा तेवढ्या उच्च कोटीचा माणूस आता जन्माला येणं शक्य नाही. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी घ्यावी लागेल प्रतिक्रांती थोपवण्याकरता. आणि त्याला काल मी जसं सांगितलं की आपल्याला जास्त करायची काही गरज नाही. आपल्या महापुरुषांनी कसं वागायचं हे खूप चांगल्या पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यावरती आपण आचरण जरी केलं, तेवढं जरी अंमलात आणलं, तरी प्रतिक्रांतीला आपण उत्तर देऊ शकतो. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे वैदिक चातुर्वर्ण्य पद्धती जाती व्यवस्थेपेक्षा चांगली आहे. कारण ती पद्धती एका व्यक्तीच्या अधिकारावर समाज व्यवस्था चालू ठेवण्यास अनुकूल नाही. परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पद्धतीने 4 वर्णाचा जन्म झाला. या 4ही वर्गात मित्रत्वाची मुळीच भावना नाही. या 4 वर्णात वारंवार संघर्ष होत आलेला आहे. तो संघर्ष इतका तीव्र असतो की त्यातून वर्गयुद्ध सुरू होते. त्याचबरोबर जुन्या चातुर्वर्ण पद्धतीचे 2 चांगले वैशिष्ट्ये होते. ब्राह्मणशाहीने स्वार्थीपणाची वैशिष्ट्ये नामशेष केली. पहिले म्हणजे वर्गात वेगळेपणा नव्हता व दुसरे म्हणजे आंतरजातीय विवाह व भोजन चालत असे. बाबासाहेब इथे काय लिहितात की चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये पहिली गोष्ट जर काय केली असेल म्हणून चातुर्वर्ण्य पहिली तुमच्या कामाकरता केलेली आणि गुणानुसार जी पद्धती होती की म्हणजे ज्याच्यात बुद्धीचा गुण आहे तो पंडित, ज्याच्यात शौर्याचा गुण आहे तो क्षत्रिय. बाबासाहेब म्हणतात ही म्हणून इथे नष्ट केली. आणि त्यांनी एवढीच नष्ट नाही केली तर ह्या 2 वर्णामध्ये 3-4 वर्णामध्ये वैर निर्माण केले. याचं उदाहरण देताना बाबासाहेब देतात की परशुराम क्षत्रियाची पूर्ण जमातच नष्ट करतो. वर्णामध्ये त्यांनी वैर निर्माण केलं. परशुराम जन्माला येतो आणि क्षत्रियाच्या पोटातली पोरं पण मारतो. म्हणजे या म्हणून फक्त नुसते वर्ण तोडलेत का, तर त्याच्यामध्ये वैर पण निर्माण केलं. बाबासाहेब दुसरी गोष्ट सांगतात की जी पहिले वर्ण व्यवस्थेमध्ये एका वर्णातून दुसऱ्या वर्णात विवाह होत होते, बरेचसे उदाहरणं दिले, शांतनूचं, गंगेचं, मत्स्यगंधेचं बाबासाहेब उदाहरण देतात की ते विवाह होत होते, ते म्हणून बंद केले आणि म्हणून इथे वैर वाढलं. म्हणून नैतिक दृष्ट्या म्हणून बुद्धाच्या क्रांतीला प्रतिक्रांतीने हे उत्तर दिलेले. बुद्धाच्या काळामध्ये जर वर्ण असतील, वर्ण होते तर ते गुणानुवाचक होते आणि म्हणून त्याच्यामध्ये म्हणून पूर्ण घालमेल केली. दुसरी गोष्ट म्हणजे हा जुना चातुर्वर्ण्य सोयीस्कर होता, समाजासाठी तो आदर्श होता, परंतु तो काही संपूर्ण राज्याचा कायदा नव्हता. ब्राह्मणशाहीने वर्ण वेगवेगळे केले, त्याला फुटीरतेचे बीजे रोवली. जे सोयीचे होते ते सर्व. यातील पहिला संघर्ष राजा वेनायाच्या विरुद्ध होता. दुसरा संघर्ष राजा पुरुवंश ब्राह्मण वशिष्ठ व राजा नसलेला साधा क्षत्रिय विश्वामित्र यांच्यातील संघर्षाची नोंद करण्यात आलेली. कृतिवीर्याच्या क्षत्रिय वंशजाची भृगु ब्राह्मण शिष्याची सामूहिक हत्या केलेल्या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर ब्राह्मणाच्या वतीने सर्व क्षत्रिय वर्ग नष्ट करणाऱ्या परशुरामाची नोंद करण्यात आलेली आहे. हा संघर्ष इतका व्यापक होता की त्यावरून ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यात किती मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला हे दिसून येते. क्षत्रियांना ब्राह्मण होण्याचा अधिकार आहे की नाही या प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाला होता. प्रथम कोणी नमस्कार करायचा व कोणी माघार घ्यायची यावरून संघर्ष निर्माण झाला. प्रतिष्ठा, दर्जा आणि अधिकार यावरून हे वर्गयुद्ध सुरू होते. विश्वामित्राची कथा. विश्वामित्र हा क्षत्रिय होता. तुम्ही उडत कानावर आले असेल की विश्वामित्राचा तपोभंग रंभेने केला, ऐकलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी. आणि रंभेपासूनही त्याला एक मुलगी झाली. हा क्षत्रिय ब्राह्मण कसा झाला? कारण त्यावेळेचा परत रामायणात जाऊ नका, घडलेलं नाहीये. ही बाबासाहेब काय लिहितात, हे वाङ्मय आहे. त्याचं परत सांगताना आपण गेलो की तुम्ही रामायणात आणि घडलं असं गृहीत धरा. बाबासाहेब याला
पुष्टी देण्याकरता काय सांगतात की विश्वामित्र हा कोण होता? क्षत्रिय राजा आहे खरा तर. हा क्षत्रिय राजा ब्राह्मण होण्याकरता तपश्चर्या करतो. तपश्चर्या करताना इंद्राचं आसन हलतं. आता इंद्र आणि शंकर असे दोन देव आहेत त्याच्या वेळी की त्या शंकराला पार्वती टोचन देते, खाली काय चाललंय त्याचं, आणि त्या इंद्राचं आसन हादरतं. ह्या दोन गोष्टी घडल्या की ते खाली येतात. कारण शंकराला स्वतः काहीच दिसत नाही. ती पार्वती सांगते बघ खाली तुझा भक्त किती परेशानीमध्ये. आणि तसं इंद्राचं आसन हललं की त्याला कळतं खाली काहीतरी झालेलं. हा विश्वामित्र तपश्चर्या करतो आणि त्या इंद्राला काही सुचत नाही. मग तपश्चर्या भंग करण्याला कोण आहे बघा, परत तिथं स्त्री आणली त्यांनी. तुमच्या याला सगळ्याचा तेजोभंग करायला कोणाला वापरलंय? स्त्रीला वापर. स्त्री म्हणजे खेळणं बनवून ठेवलेलं आहे. त्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याकरता कोणाला पाठवले? रंभेला. बरं तिला एवढंच नाही, तिला सर्व करायच्या परवानगी दिली, फक्त त्याला तपश्चर्यावरून उठव. बाबासाहेब याचा अर्थ कशाशी जोडतात की तो शिक्षण घेतो, त्याला शिक्षण घेऊ नये म्हणून त्या वरच्या लोकांनी त्या रंभेची केलेली व्यवस्था आहे. आणि तो त्याचा तपोभंग करते, एवढा करते की त्याच्या सोबतच राहते एक मुलगी होईपर्यंत. आणि ती मुलगी झाल्यानंतरही तो ब्राह्मण होत नाही. त्याला ब्राह्मण होण्याकरता वेगळा, आता त्याच्यामध्ये कुत्र्याचं मांस म्हटलंय. नेमकं कुठलं मांस खाल्लंय मला माहिती नाही, कारण त्याला मी पुष्टी नाही देत. कारण पण माझ्या वाचनात आहे कुत्र्याचं मांस खाल्ल्यानंतर होतं त्याचं वशिष्ठाचं युद्ध होतं. वशिष्ठ कोण आहे? रामाचा पुरोहित. तुमच्या लक्षात आला सर, वशिष्ठ हा रामाचा पुरोहित आहे. त्यांचं युद्ध होतं, त्या युद्धामध्ये समेट होते. आणि मग तो विश्वामित्र रामाला लक्ष्मणाला घेऊन अरण्यात येतो. कशा करता? कारण याचा होम हवन करण्याला रावणाचे भाऊ असतात, आई रावण आणि मही रावण. हे दोघ जण करू देत नाही. बाबासाहेब म्हणतात साधा नियम आहे. ते वन कोणाचं आहे? रावणाचं आहे ना. त्याने त्याचे भाऊ संरक्षण म्हणून ठेवलेले आहेत तिथे. मग आता आपल्या घरात येऊन जर कोणा चूल पेटवली तर आपण पेटू देऊ का? तसा तो विश्वामित्र त्याच्या जंगलात जाऊन होम हवन करत होता. म्हणजे होम हवन करण्याची पद्धत कशा करता होती की त्याच्यामध्ये प्राणी टाकणे, ते मारून खाणे. तीच प्रथा आजपर्यंत आली, नवस फेडायची. म्हणजे आताही जावळं काढतात, खंडोबाला बोकड्या कापतात आणि त्या खंडोबाला काय देतात? मुंडकन खुर. ते शिजतही नाही, ते तू खा आणि बाकीचं सगळं बघू आम्ही खाऊ. ही प्रथा त्यांनी आमच्यापर्यंत अजून ठेवली अंधश्रद्धेची. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की वर्णावर्णामध्ये यांनी म्हणूनही झगडे लावून दिले. कारण वर्णव्यवस्था जर गुणानु पद्धत असती तर काही अडचण नव्हती ना. आजही तुमच्यामध्ये आहे ती पद्धत. IAS म्हणजे काय? मागे मी जसं सांगितलं की IAS महाराचा असो की मांगाचा असो, तो कोणालाही चालतो ना. स्वयंवराकरता आजच्या मुलींना तो चालतो. रिक्षा ड्रायव्हर चालतो का? नाही चालत. झाडू मारणारा चालतो का? म्हणजे आजच्या याच्यात ब्राह्मणाची जात कोण आहे? IAS IPS ब्राह्मणच आहेत ना. ते सगळ्यांना चालतात. मग तुमचे IAS IPS क्षत्रिय आहेत ना. IPS म्हणजे पोलीस, तेही जवळजवळ खालच्या लोकांना चालतात. पण बाबू आणि सफाई कामगार चालतात का कोणाला? ही वर्णव्यवस्थाच आहे ना. ही बुद्धाच्या काळातही मान्य होती, गुणानुक्रमांकाने. तुला जर ब्राह्मण व्हायचं तर IPS व्हावं लागेल, बुद्धीच्या जोरावर, गुणाच्या जोरावर. तुला पोलिसामध्ये जायचं असेल तर शरीर प्रकृती कमावता आली पाहिजे. तुला काहीच नाही करता येत, मग झाडू मारणं आहे तुझ्या नशिबात. ही पद्धत सोडून त्यांनी जन्मावर आधारित आणली. जेव्हा त्याला आताही चॅलेंज व्हायला लागलं तर ते वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून परत त्यांच्या जन्माधारितच याच्यावरती न्यायला जातात. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती अजून थांबलेली नाहीये. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीज क्षत्रियामध्ये असो कुणामध्ये असो, परंतु ह्या वर्णव्यवस्थेनुसार चालू आहेत आणि ते चालू ठेवणे सगळ्यांना योग्य आहे. परंतु प्रत्यक्ष राजकारणात ही कल्पना उतरणे, बिस्मार्क प्रमाणे मनोलाही राजकारण म्हणजे शक्य त्याच्या कोटीतील वेळ आहे. एका समान उद्दिष्टासाठी वैश्य व शूद्राचा विरोधात ब्राह्मण व क्षत्रिय एकत्र आणणे एवढे शक्य होते. तेच म्हणून करून दाखवले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे
हे सर्व धर्माच्या नावाखाली केले. ज्यांनी ब्राह्मणशाहीचा अभ्यास केला असेल त्यांना त्यांचे आश्चर्य वाटणार नाही. काल ब्राह्मणशाही सत्ता संपादनासाठी धर्माच्या नावाने ढोंग केले. बाबासाहेब बघा किती दूरदृष्टी होते. बाबासाहेब म्हणतात की राजकारणातही धर्माच्या नावाने ढोंग केल्या जाईल. आज काय होतंय? किती दूरदृष्टी होते बाबासाहेब. आपल्याला इशारेही देऊन ठेवले. आणि म्हणून आजही आम्ही क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ, कुठले ग्रंथ वाचतो आम्ही जास्तीत जास्त? बुद्ध आणि त्याचा धम्म. पुढे गेलो तर मिलिंद प्रश्न, लयच जास्त झालं तर जातक कथा. परंतु जी खरी बाबासाहेबांनी, आणि बाबासाहेब स्वतः सांगितलं होतं तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म जर कळून घ्यायचा असेल तर हे होईल. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की अध्यात्म शिकायचं असेल तर बौद्ध आणि त्याचा धम्म आहे. तुम्हाला जर खरोखर राजकारण शिकायचं असेल तर क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. आणि तुम्हाला व्यवसाय शिकायचा असेल तर बुद्ध आणि कार्ल मार्क्स आहे. हे 3 ग्रंथ बाबासाहेबांनी अवश्य करायला सांगितले. म्हणून आज बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की त्यांनी धर्माच्या नावाखाली, इथे लिहितात बाबासाहेब, त्यांनी धर्माच्या नावाखाली ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना एकत्र केलं, पण ते शूद्राला कधी एकत्र होऊ देणार नाही. म्हणून आजही मराठ्याचं आंदोलन झालं तर त्यांनी आर्थिक निकषावर 10% रिझर्वेशन दिलं. त्याला कुणी विरोध केला का? कोणी विरोध? प्रत्येक ठिकाणी कोर्टानेही नाही, कोर्ट बोंबलत सांगतंय की 50% वर जायचं नाही, परंतु आर्थिक निकषावरती सुवर्णाच्या आरक्षणाला कोर्टानेही मान्यता देऊन मोकळे झाले. म्हणजे प्रतिक्रांती कुठपर्यंत चालू आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला इशारा की ते धर्माच्या नावावर तुम्हाला एकत्र करतील, पण शूद्राला जातीच्या नावावर कधी एकत्र येऊ देणार नाहीत. आजही तुम्हाला येऊ देणार नाहीत. म्हणून मी जसं काल सांगितलं की आजही आमचा मातंग आणि चर्मकार रिझर्वेशन मध्ये बायफर्केशन मागेल. तिथे देवेंद्र फडणवीस जातील, त्यांना प्रोत्साहन देतील, त्यांच्याही लक्षात येणार नाही आणि प्रतिक्रांतीला सुरुवात होईल. ती होऊ नये म्हणून आपण ह्या ग्रंथाचं वाचन करतो. तेवढीच महाराष्ट्रामध्ये हालचाल होईल. मला कोणी राजकारणी भिक्षू म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण राजकारण बुद्धाने सांगितलंय की राजकारण करू नका, पण सांगा. कारण आम्ही कलाम सूत्र सर्वांनाच सांगतो. कलाम सूत्र काय आहे? भगवान बुद्धाने सांगितलेलं राज्य कसं करावं हेच आहे कलाम सूत्रामध्ये. आणि म्हणून कलाम सूत्र नुसतं तेवढंच न सांगता कलाम सूत्राच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे आणि त्याही आचरणात आणता आल्या पाहिजे. प्रतिक्रांतीला बाबासाहेबाच्या उंचीचा माणूस नाही निर्माण होणार, पण आमच्यासारखे तोडके फोडके जेवढंही सांगता येईल, जेवढंही करता येईल, आणि तुमच्यासारख्याने जेवढं ऐकता येईल, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. आजचं प्रकरण आपण इथे थांबू, बाकी उद्याला.